हरिओम. आज रविवार 23 फेब्रुवारी 2025. सद्गुरू ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज आज सांगणार आहेत साधक आणि नाम. ऐकूया त्यांचे विचार. प्रत्येक शब्दात रामच आहे असं ज्यांना वाटतं त्यांची तयारी काही निराळीच असते. आपल्याला अमुक एका नावातच प्रेम येतं, परंतु सिद्धांना मात्र कोणी कशाचाही उच्चार केला तरी नामाचंच केला असं वाटतं. कोणत्या वाचेने नाम घ्यावे याचा नाही विचार करू, जसं होईल तसं नामस्मरण करा, पण नामाची का सोडू नका. नाम घेऊन नामाचा अनुभव घ्या. विषयाचा घाला जेव्हा पडतो तेव्हा नामाची आठवण ठेवा. प्रल्हादाने नामाशिवाय दुसरं काय केलं? प्रल्हादाने नामावर जसं प्रेम ठेवलं तसं आपण ठेवावं ना. आजवरच्या सर्व भक्तांनी हेच केलंय. एक, नामस्मरण करा, हाच खरा मार्ग. स्मरणात राहा म्हणजे विषय आपोआप मरतील. साधकाने लोण्यासारखं मऊ असावं, कोणाला कुठेही खुपू नये. आपण हवेसे वाटावे. आपण निस्वार्थी झालो तरच हे साधेल की नाही. कोणी आपल्या पाया पडताना मी या नमस्काराला योग्य नाही असं साधकानं मनामध्ये समजावं, म्हणजे कोणी नमस्कार केल्याचा अभिमान वाटणार नाही आणि न करणाऱ्याचा रागही येणार नाही. सत्कर्मानंतर आपली स्तुती ऐकायला साधकाने तिथे उभं सुद्धा राहू नये. भगवंत ज्याला हवा आहे त्याने असं समजावं की आपण आता कुस्तीच्या हौद्यात उतरलोत. अंगाला माती लागेल म्हणून आता घाबरून चालणार नाही. यासाठी चांगले माणसं पहिल्यानेच मातीत लोळतात, म्हणजे ती लाज जाते. बरं भगवंताच्या प्राप्तीचे दोन मार्ग आहेत. एक मार्ग म्हणजे आजपर्यंत सर्व त्याच्या इच्छेने घडून आलं. माझे जे सर्व आहे ते त्याचेच आहे. त्याचे तो पाहून घेईल. तो जे करेल ते सर्वांच्या हिताचंच करील. उद्याचा दिवस त्याच्या इच्छेनेच येणार असं मनाशी ठरवून आपण त्याच्या स्मरणात निश्चिंत राहणं. हा दुसरा मार्ग, मी जगात कुणाचाच नाही, मी रामाचा आहे असं म्हणून कुठेही प्रेम न ठेवता त्याच्या स्मरणात राहणं हा होय. हा मार्ग जरा कठीण आहे. यामध्ये मनाने इतर ठिकाणवरचं प्रेम तोडून टाकायचं असतं, कारण प्रेम एकाच वस्तूवर राहू शकतं. मन जर आपलं ऐकत नसेल तर न ऐकू द्या. आपण चांगला वाईट शोधावं आणि त्याप्रमाणे करू लागावं. मन आपोआप तिथे येईल. म्हणूनच आपलं मन मारा असं न सांगता आपलं मन भगवंताकडे लावा असं संत आपल्याला सांगतायत. हेच माझे सर्वस्व आहे असं नामात प्रेम असावं. हरिओम. हरिओम तत्सत. हरिओम.